नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, भारतात आपल्या महाराष्ट्रात सर्वत्रच धर्मांतरणाचं पीक हे इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे की त्याची अनेक उदाहरणं समाजात रोज पुढे येत आहेत। ही गोष्ट एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे असे प्रकार घडलेच नाही असा दावा सुद्धा करणारे काही नतद्रष्ट आपल्याच देशात आहेत। धर्मांतरण हे कशा पद्धतीने केले जातं, त्याच्यासाठी परदेशातून कसा पैसा येतो, या सगळ्या गोष्टींचा पुरावा आता उत्तर प्रदेशमध्ये समोर आलेला आहे। आणि या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी 2 जणांना अटक सुद्धा केलेली आहे। अत्यंत नीच पद्धतीने हे धर्मांतरण हे उत्तर प्रदेश मध्ये सुरू होतं। समाजातील दुर्बल घटक, ज्यांना पैशांची गरज आहे, जे आर्थिक अडचणीत आहेत, अशा लोकांना पैशांचं आमिष दाखवलं जातं। परदेशामध्ये नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं जातं। जर इस्लाम धर्म स्वीकारला नाही तर त्यांच्यावर खोट्या केसेस करून त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवू अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जातात आणि हे धर्मांतरण केलं जातं। लव जिहादचा हा एक ढळढळीत पुरावा या निमित्तानं समोर आलेला आहे। उत्तर प्रदेशमधल्या बलरामपूरच्या परिसरात एका गावामध्ये 2 जणांना अटक केली आणि या धर्मांतरणाचं जे नेटवर्क आहे, या नेटवर्कचा पर्दाफाश हा उत्तर प्रदेशच्या एटीएसनं अँटी टेररिस्ट स्क्वॉडनं केलेला आहे। या प्रकरणात जमालुद्दीन उर्फ झांगूर बाबा याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यावर हिंदू मुलींना फसवून जबरदस्तीनं इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे आणि त्याच्या बरोबरीनं नसरीन या महिलेला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणाचा तपास ज्या वेळेला उत्तर प्रदेश एटीएसनं करायला सुरुवात केली तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे हे पोलिसांना कळाले। एसटीएफ को ये जानकारी प्राप्त हुई थी कि उतरौला कस्बा जनपद बलरामपुर में झांगूर बाबा उर्फ जमालुद्दीन द्वारा अपने आप को हाजी पीर जलालुद्दीन के रूप में प्रोजेक्ट किया जाता है और इसके द्वारा एक लंबा चौड़ा कन्वर्जन का नेटवर्क चलाया जाता है। जांच के दौरान जानकारी प्राप्त हुई कि इसके द्वारा अपने एजेंट्स के माध्यम से कन्याओं को फांसकर उसके बाद उन्हें धर्म परिवर्तन के लिए प्रेरित किया जाता है। इसके अलावा नाबालिग लड़कियों का भी धर्म परिवर्तन इस गैंग द्वारा कराया गया है। इस गैंग के बारे में जानकारी प्राप्त हुई कि लगभग 40 अकाउंट्स के माध्यम से 100 करोड़ से अधिक विदेशी फंडिंग इन्हें प्राप्त हुई है, जिसका इस्तेमाल ये धर्मांतरण के लिए करते हैं। काफ़ी सारी प्रॉपर्टीज़ भी इनके द्वारा उस कस्बे के आसपास ली गई है और 40 से 50 बार इस गैंग के व्यक्तियों द्वारा इस्लामिक कंट्रीज़ की यात्रा भी की जा चुकी है। इस पूरे जानकारी के उपरांत एसटीएफ द्वारा एक मुकदमा पंजीकृत कराया गया, जिसका इन्वेस्टिगेशन एटीएस यूपी कर रही है। उस प्रकरण में 2 व्यक्तियों की गिरफ्तारी की जा चुकी है। इन्वेस्टिगेशन जारी है और भी व्यक्तियों की गिरफ्तारी संभव है। बरं, हा प्रकार अगदी अलीकडे सुरू आहे अशातला भाग नाही। हे सगळं रॅकेट हे अनेक वर्षांपासून त्या बलरामपूरच्या भागामध्ये सुरू होतं। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार या नेटवर्कला परदेशातून 100 कोटीपेक्षा जास्त रुपये या सगळ्या कृत्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारण्याकरता प्राप्त झालेले आहेत। हा झांगूर बाबा जो आहे, हा झांगूर बाबा हा या नेटवर्कचा प्रमुख होता आणि त्याने स्वतःला हाजी पीर जलालुद्दीन म्हणून आपली एक तशी ओळख त्याने निर्माण केलेली होती आणि तो एजंटांच्या माध्यमातून हिंदू मुलींना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करत होता। या तपासात असं सुद्धा समोर आलेलं आहे की मुलींच्या ज्या जाती आहेत त्या जातीनुसार धर्मांतरासाठी रक्कम ही निश्चित करण्यात आलेली होती। त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, शीख या जातीतल्या मुलींसाठी 15 ते 16 लाख रुपये, ओबीसी प्रवर्गातल्या मुलींसाठी 10 ते 12 लाख रुपये आणि अन्य जातीतल्या मुलींसाठी 8 ते 10 लाख रुपये अशा पद्धतीचा हा व्यवहार या धर्मांतरणामध्ये होत होता। या झांगूर बाबांना आतापर्यंत इस्लामिक देशांना 40 ते 50 वेळा भेटी दिलेल्या आहेत। लाखो कोटींची संपत्ती, महागड्या गाड्या या झांगूर बाबाच्या नावावर आहेत। बलरामपूर परिसरात त्यांना अगदी मोठमोठाले बंगले, शोरूम अशा सगळ्या गोष्टी विकत घेतलेल्या आहेत। तपासात हे सुद्धा लक्षात आलेलं आहे की ही जी गँग आहे, हे जे नेटवर्क आहे, या नेटवर्कच्या नावावर वेगळी वेगळी अशी 40 बँक खाती आहेत आणि या बँक खात्याच्या माध्यमातून हे 100 कोटी रुपये हे फिरवलेले होते।
ते पैसे मुख्यतः धर्मांतर करण्यासाठीच, या मोहिमेसाठीच वापरले जात होते. हे पैसे आले कुठून हा जेव्हा तपास पोलिसांनी करायला सुरुवात केली तेव्हा पोलिसांच्या असं लक्षात आलं की हे पैसे जे आहेत हे अखाती देशातून त्यांना प्राप्त झालेले आहेत. या झांगुर बाबांना सीजर ए तय्यबा या नावाचं एक पुस्तक सुद्धा प्रकाशित केलेलं आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तो इस्लामचा प्रचार प्रसार करत होता. तो स्वतःला पीर बाबा किंवा हजरत बाबा म्हणून घेत होता. ते त्याला आवडत होतं आणि आपल्याला असं बाबा म्हणून घेणं हे त्याला आवडायचं. अजून एक धक्कादायक गोष्ट तुम्हाला सांगतो. मुंबईमधल्या एका सिंधी हिंदू कुटुंबातल्या व्यक्तीचं अशाच पद्धतीने त्यानं ब्रेनवॉश केलं आणि त्याचं धर्मांतर त्या कुटुंबाचं करून घेतलं. लखनौमध्ये गुंजा गुप्ता या एका मुलीला एका मुस्लिम तरुणानं हिंदू नाव घेऊन प्रेम जाळ्यात अडकवलं आणि झांगुर बाबाच्या दर्ग्यावर नेऊन तिथं तिचं ब्रेनवॉश केलं आणि तिचं नाव नंतर अलिना अन्सारी असं बनवलं. अजून या प्रकरणामध्ये पोलीस तपास करतायत आणि पोलिसांच्या माहितीनुसार अजूनही यामध्ये अनेक लोकांना अटक करण्यात येणार आहे. आणि हे जे नेटवर्क आहे हे नेटवर्क झांगुर बाबाचं केवळ उत्तर प्रदेशमध्ये किंवा त्या परिसरातच बलरामपूरच्या होतं असं नाही, तर हे नेटवर्क पूर्ण देशभर आहे. पूर्ण देशात हे नेटवर्क पसरलेलं आहे आणि आता राष्ट्रीय सुरक्षेचा आणि सामाजिक सलोख्याचा हा विषय आहे असं समजून पोलीस अत्यंत कसोशीने तपास करतायत. म्हणजे हिंदुत्ववादी संघटना, हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे आतापर्यंत ओरडून घसा फोडून सांगत होते की लव जिहाद, लँड जिहाद हे सगळे प्रकार या देशात सुरू आहेत, मात्र या सगळ्या गोष्टीला केवळ राजकारणाचा रंग देऊन असं काही देशात घडतच नाही अशा पद्धतीचा दावा करणारे महामूर्ख हे आपल्याच देशात आहेत. परंतु या झांगुर बाबाच्या निमित्तानं एक ढळढळीत पुरावा, ढळढळीत सत्य हे समाजाच्या समोर आलेलं आहे. एक लक्षात घेण्यासारखी यातली गोष्ट अशी आहे की आपल्या महाराष्ट्रापुरता जर आपण विचार करायचा म्हटलं तर या प्रकरणात मुंबईतल्या एका सिंधी हिंदू कुटुंबाला फसवण्यात आलेलं आहे. याचा अर्थ मुंबईपर्यंत हे नेटवर्क निश्चित आहे. मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, ही जी प्रमुख महाराष्ट्रातली शहरं आहेत या शहरात सुद्धा हे नेटवर्क असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आता हिंदू समाजातल्या विशेषतः मुलींनी, पालकांनी अत्यंत सजग आणि सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे अखंड सावधान पाहिजे हेच या धड्यातून आपल्याला शिकावं लागेल. आणि जर आपण हे शिकलो नाही तर ही वेळ आपल्यावर येऊ शकते. आपल्या उमऱ्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत. उमऱ्याच्या आत कधी येतील हे सांगता येणार नाही. इतकी वाईट परिस्थिती आज आपल्या देशामध्ये झालेली आहे. अत्यंत सजगतेनं समाजात वावरणं ही काळाची गरज बनलेली आहे. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली प्रतिक्रिया, आपली मतं काय आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.